बुलेटिनमध्ये इंधन दरवाढी संदर्भात आपण बोलूया। इंधन दरवाढ झाली आणि त्यामुळे भाज्यांचे दर सुद्धा गगनाला भिडले। वाशीच्या एपीएमसी घाऊक भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। वाढतं तापमान, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, सीएनजीचे वाढलेले दर, त्यामुळे वाढत्या किमती आणि वाहतूक खर्च वाढला आणि म्हणून भाजीपाल्यांचे दर वाढल्याचं व्यापारी सांगतायत। घाऊक बाजारामध्ये भाज्यांच्या दरात सुमारे 20% वाढ झाली आहे, तरी किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्यामुळे ग्राहकांना 60 ते 65% अधिक दराने भाजीपाला खरेदी करावा लागतोय। विशेषतः वाटाणा, घेवडा, गवार आणि फरसबी या भाज्यांचे दर किरकोळ बाजारामध्ये 100 पार गेल्याचं चित्र आहे। कारण उन्हामुळे भाजीपाल्यात घट निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतोय की मुंबईत घाऊक बाजारात एरवी शेकडो गाड्यांची आवक असायची, पण आता दररोज 500 ते 550 गाड्या येतात। माल कमी आणि मागणी जास्त, यामुळे फळभाज्यांपासून पालेभाज्यांपर्यंत सगळ्यांचेच भाव वाढलेले आहेत। तर भेंडी, फ्लॉवर, कोबी आणि कारली आता किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलोवरती पोहोचली आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका कोथिंबीरीला बसलाय। एरवी घाऊक बाजारात 10 रुपयांना कोथिंबीर मिळायची, पण आता ती 20 आणि 25 रुपयांवर गेली। त्यामुळे आता गृहिणींना कोथिंबीरीसाठी 50 रुपये तरी मोजावेच लागतात। दादा, मला सांगा, इंधन दरवाढ झाली आहे आणि उन्हाचा तडाखा पण आहे, तर याचा माल वाहतुकीवरती आणि भाज्यांवरती किती परिणाम झाला? नक्कीच परिणाम झालाय। वाहतूक ट्रान्सपोर्ट पैसे वाचल्यामुळे, जसं इंधन वाढल्यामुळे नक्की पैसे वाढले सगळ्या ह्याचे, ते भाज्यामध्ये थोडे महाग झालेले आहेत। म्हणजे ह्याच्यात ग्राहकांना किंवा तुम्हाला किती फरक पडू शकतो? या सगळ्यात भरपूर फरक पडू शकतो, कारण प्रत्येक गोष्ट आता वाढत चालली। आता जसं वाटाणा 100 रुपये होता, आज 120 रुपये किलो वाटाणा झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।